जीवनात पुढे जायचं असेल तर बहिरे व्हा, कारण जास्तीत जास्त लोकांचं बोलणं हे मनोबल कमी करणारच असतं. जी व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा पण चुकीचा अर्थ काढते, त्या व्यक्तीला सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ अजिबात वाया घालवू नका. या जगामध्ये हरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही. आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली, सक्सेसफुल झाली, तरीही त्याच्यावर कोणीही आनंदी होत नाही. त्यामुळे स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणाच्या समोर व्यक्त देखील करू नका. हे ऐकायला जरी वाईट असलं तरी हेच सत्य आहे. ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं त्याची सफलता देव कधीही थांबवत नाही. एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयीच कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्या समोर होतं, पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्येच व्यस्त राहिलात. ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं काही वाईट आणि चुकीचं दिसतं, तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही. नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण सोनाराचा कचरा हा बदामापेक्षा महाग असतो. जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल, तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील. आणि जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी, तोपर्यंत कोणीच तुमची कदर करणार नाही. कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणे, त्याला मुद्दामहून त्रास देणे हे सगळ्यात मोठं महापाप आहे. तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतील, कारण त्यांना माहीत असतं जेवढे अशा लोकांच्या जवळ राहाल तेवढं त्यांचं दुःख ऐकत बसावं लागेल. आणि तुम्ही सफल झाला तर लोकांना तेही आवडत नाही. हे जग मोठे विचित्र आहे. दुःखी माणसाची मदत करत नाही आणि सफल माणसाला खुश राहू देत नाही. स्वतःला असं कधीही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील. स्वतःला कधीही लाचार बनवू नका. तुम्हाला कसं बनायचं आहे हे तुमच्यावरच अवलंबून आहे, नाहीतर कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून निघून जाईल. हे कलयुग अर्थ आणि कामाचे युग आहे. याचा अर्थ असा की आजच्या युगामध्ये लोक तुमच्याबरोबर तेव्हाच नातं ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा त्यांचं तुमच्याकडे काहीतरी काम असेल आणि तुमच्याकडून त्यांना पैसे मिळत राहतील. जी व्यक्ती स्वतःवरच खुश नाही तर ती व्यक्ती जगातील कोणतेही सुख मिळालं तरी ती सुखी राहू शकणार नाही. मदत मागण्यासाठी तर सगळेच येतात, पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मदत करणारं कोणीच नसतं. आपले लोक तर तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते, नाहीतर विचारपूस तर रस्त्यावरून येणारे जाणारे लोकसुद्धा करतात. जर एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो, राग वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो. त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणंच श्रेष्ठ आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टींचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात आणि हाच तर निसर्गाचा नियम आहे. ब्लेडची धार खूप जास्त असते पण ती झाड तोडू शकत नाही. कुऱ्हाड मजबूत असते पण ती केस कापू शकत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस हा त्याच्यामध्ये असणाऱ्या गुणांनुसार श्रेष्ठ असतो. म्हणूनच स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यांबरोबर करू नका आणि कधीच कुणाला कमीसुद्धा लेखू नका. मेहनतीचं फळ आणि अडचणीचे उत्तर उशिरा का होईना पण नक्की मिळतं. अशा व्यक्तींच्या शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही ज्यांच्याजवळ सहनशक्ती आहे. आयुष्य जगताना मौन राहणं आवश्यक आहे, पण वेळ जेव्हा मर्यादेची येते त्यावेळेस मात्र शस्त्र हातात घेणं जास्त गरजेचं असतं. लढण्याची ताकद तर प्रत्येकाजवळच असते, पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नाती निभावणं आवडतं. मृत्यू आणि हसणं ही दोन शक्तिशाली उपकरणं आहेत. मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे तर हसणं सगळ्या समस्यांपासून वाचण्याचा मार्ग आहे. मन दुःखी असेल तर कधीही वाईट शब्द बोलू नका, कारण मन थोड्या वेळाने शांत होतं, पण एकदा बोललेले शब्द परत माघारी घेता येत नाहीत. बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो, पण कधी हा विचार केला आहे का की ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होत असेल? नक्की विचार करा. बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते, परंतु चालाकी करायची की इमानदारीने जगायचं हे मात्र संस्कारांवर अवलंबून असतं. अहंकारामुळे सुद्धा बऱ्याच वेळा नाती तुटतात.
प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुकाच हे कारण नसतं. हृदयापासून जे दिलं जातं ते हाताने देऊ शकत नाही आणि जे मौन राहून बोललं जातं ते शब्दांनी कधीही बोलता येत नाही. जे लोक तुमच्या भावनेचा विचार करत नाही त्यांच्यापासून दूर जाणंच चांगलं असतं. प्रत्येक जवळच्या माणसाला आपल्या मनातील गोष्ट सांगत बसू नका, कारण आज जो माणूस तुमच्या बरोबर आहे उद्या तोच तुमच्या विरोधात जाऊ शकतो. ज्या लोकांकडे चांगले विचार आणि चांगले संस्कार असतात त्यांना हातामध्ये जपमाळ पकडण्याची गरज कधीच भासत नाही. मित्रांनो, विचार आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू युनिवर्स.